नव्या दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 वर गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेला काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मुलाकडून हायकोर्टात आव्हान, 2 याचिका दाखल, अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप। पीएम आवास योजनेतील घरांच्या किमती रेकनर प्रमाणे असाव्यात, हा शासन निर्णय रद्द। या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह अन्य शहरांमध्ये या योजनेतल्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता। देशात आता सहकारी टॅक्सी सुरू होणार। देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा डिसेंबरमध्ये सुरू होणार। भारत टॅक्सी असं याचं नाव असणार। लासलगाव बाजार समितीत दिवाळीनंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू। कांद्याच्या दरात स्थिरता, तुर्तास शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। कांद्याला सरासरी 1075 रुपये प्रति क्विंटलचा दर। फटाक्यांमुळे ठाण्यात हवा आणि ध्वनी प्रदूषण। नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजनासह दिवाळीच्या 4 दिवसात हवेची गुणवत्ता ढासळली। प्रदूषणाच्या पातळीमध्ये 11% वाढ। ध्वनी प्रदूषणातही 3% वाढ। शिर्डीत साई दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। दीपावली आणि पाडव्यानंतर भाविकांच्या गर्दीत वाढ। भाविकांच्या गर्दीने शिर्डी गजबजली। व्यावसायिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। रस्ते आणि बाजारपेठा साई भक्तांच्या गर्दीने फुलल्या। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणात किनारपट्ट्या पर्यटकांनी हाऊसफुल। ऊन पावसाचा खेळ अंगावर घेत पर्यटक समुद्री पर्यटनाचा आनंद घेत आहेत। सर्वाधिक पसंती मालवण, तारकल्ली, देवबाग यासह देवगड आणि वेंगुर्ल्यातील किनारपट्ट्यांना। दोंडामार्ग तालुक्यामध्ये जंगली हत्येमुळे दर दिवशी लाखोंचं नुकसान। शासकीय दरानुसार मिळणारी नुकसान भरपाई होणाऱ्या नुकसानीपेक्षा तुटपुंजी वाढीव नुकसान भरपाई मिळावी आणि शासकीय दरही प्रति पिकामागे वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरमधल्या राधानगरी दाजीपूर जंगल सफारीला आजपासून पुन्हा सुरुवात। पर्यटकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सफारी सीझन सुरू। दिवाळीतल्या सलग सुट्ट्यांमुळे यंदा 1 नोव्हेंबर आधी सफारी सुरू।